15 वर्षीय मुलीचे अपहरण, खोलीत कोंडून लैंगिक अत्याचार, आधी गर्भपात त्यानंतर वेश्या व्यवसायात ढकलले, पीडितेची 2 महिन्यांनी सुटका। डोंबिवलीत उघडकीस आलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे। मसाला विक्री करणाऱ्या एका इस्माने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। गर्भवती राहिलेल्या पीडितेला एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला। त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले। या दाम्पत्याने तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले। तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता। सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। अखेर टिळकनगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत मुलीची सुटका केली। पोलिसांनी एका महिलेसह तिचा पती, 2 पुरुष अशा 4 जणांना बेड्या ठोकल्यात। धक्कादायक म्हणजे यामधील अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरोधात याआधी देखील पिटाअंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। दिनांक 14 मे 2025 रोजी फिरेदी यांनी त्यांची 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याबद्दल टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्याप्रमाणे कलम 137(2) भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। फिरेदी यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये आशुतोष राजपूत या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता। त्याचा शोध घेतला असता तो फरार होता। तांत्रिक तपासात टिळकनगर पोलिसांनी एक महिला सह तिचा पती व 2 पुरुष गिराईक यांना अटक केलेली आहे। सदर महिलेने पीडित मुलीकडून जबरदस्तीने तिच्या घरात वेश्याव्यवसाय करून घेतलेला आहे। या प्रकरणी आरोपींची दिनांक 26/5/2025 रोजी पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। पुढील तपास API बगाड हे करीत आहेत।